नमस्कार दर्शक हो, तरुण भारत डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पारंपरिक रापण मासेमारी ही सिंधुदुर्गची ओळख आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रापण व्यवसाय चालतो। अनेक रापण संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। अशीच एक रापण जी मालवण तालुक्यातील दांडी समुद्रकिनारी आहे, ज्या रापणीचं नाव आहे मेस रापण संघ। आणि ही मेस रापण संघ ही निस्त्यागकारांची रापण म्हणून ओळखली जाते। निस्त्यागकारांची म्हणजे जेवणामध्ये आमटीसाठी मासे आणण्यासाठी येणाऱ्या खवय्यांची रापण असं या रापणीची ओळख आहे। तर या रापणीला निस्त्यागकारांची रापण का म्हणतात हे आज आपण जाणून घेणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक रापण मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते। देवगड, मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यातील अनेक किनाऱ्यांवर रापण पाहावयास मिळते। रापण व्यवसायात एक समूह, एक वाडी किंबहुना एक गाव जोडला जातो। रापणीला मिळणारे मासे रापण ओढणाऱ्या सर्वांच्या मेहनतीचे फलित असते। पण रापण न ओढणारे मत्स्य खवय्ये सुद्धा या रापणीचाच एक भाग असतात। रापणीचे मुख्य गाभा असलेले जाळे किनाऱ्यावर आल्यावर मत्स्य खवय्ये हातात पिशव्या घेऊन तयार असतात। कधी मुख्य जाळ्याच्या पाठीमागे उभे राहून रापणीतून सुटणारे मासे पकडत ते पिशवीत टाकत असतात, तर कधी माशाच्या राशीतून ते मासे घेत असतात। आमच्या रापणीचा मेस रापण संघ हा आमचा रापणीचा व्यवसाय आहे। तो आमच्या वडिलोपार्जित म्हणजे आजोबांच्या काळापासून चालत आलेला हा धंदा आमच्या वडिलोपार्जित धंदा आहे। आता हा आम्ही जवळपास 50 वर्ष आज आमचा रापणीचा व्यवसाय चालू आहे। आमच्या रापणीवर जर केवढे मासे भेटले तरी आम्ही म्हणजे मासे निस्त्याग म्हणून नेण्यासाठी येतात, त्यांना आम्ही खाली पाठवतच नाही। समजलं ना? का किती जरी कमी जास्त जरी मासे असले तरी आम्ही त्यांना मासे हे देतो, म्हणून ते आम्हाला निस्त्यागकारांची रापण म्हणून असे संबोधतो। कमी जास्त मासेवर भरपूर मासे असले भरपूर लोक येऊन घेतात, कमी मासे असले तरी असतात लोक, मोजकेच लोक घेऊन जातात मासे। लोकांचे आपले आशीर्वाद असतात। मासे भेटल्यानंतर लोक चांगल्या मनाने आशीर्वाद देतात, तेच आमच्यासाठी भरपूर। लोक पण म्हणतात ना, मेस तर आपण रापणीला मासे भरपूर भेटवते, मग आम्हाला मासे भेटणार अशा आशेने ते लोक पण येतात ना रापणीवरती मासे न्यायला। दांडी येथील मेस रापण संघाला चांगले करून मासे मिळाले तर सर्वसामान्य खव्याला चांगला प्रतिसाद मिळतो। का तर त्यांना एक चांगल्या प्रकारचे आमटेपुरती मासे व ते मेस रापण संघाकडून दिले जातात। त्याचबरोबर त्यांना चांगले मासे मिळावे ही सर्वसामान्य लोकांची एक हे असतं की त्यांना मिळू दे मासे, का तर त्यांना मिळाले तर ते दुसऱ्यांना मिळणार, कारण का ते सर्वसामान्य लोकांना देतात। म्हणून मेस रापण संघाला आमचा प्रतिसाद चांगला आहे आणि त्यांना चांगले मासे मिळू दे ही ईश्वर त्यांनी प्रार्थना। मालवणात दांडी वायरी समुद्रकिनारी असा एक रापण संघ आहे, जेथे मोठ्या संख्येनं मत्स्य खवय्ये हातात पिशव्या घेऊन सकाळीच हजर असतात। हा रापण संघ म्हणजे मेस्त रापण संघ। मेस्त रापण संघ म्हणजे आमटीसाठी विना मोबदला मासे मिळण्याची फुल गॅरंटी असं जणू समीकरणच बनलंय। रापणीच्या या अनोख्या खासियतीमुळे या रापणीला रोज भरपूर मासे मिळावेत अशी मत्स्य खवय्यांची इच्छा असते।